नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ ओंगीकर स्वामी दत्त या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया शिबिया अमृत अध्याय 9 मराठी पटासार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 9 ब्रह्म राक्षस ब्राह्मण आणि शबर दाम्पण त्याचा उद्धार. श्री गणेशाय नमः. जिथे शिवनामाचा बगैर अहोरात्र असते तिथे जन्म मरण संसार भय यांचं अस्तित्व नसते. ज्या भक्तांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्यांनी कडी काळाला जिंकलेले असते. जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात. जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे विहिपर कल्याण होते. जे शिव ध्यानात मग्न असतात ते सदभक्त खरोखरच धन्य होत याची एक कथा सुद्धा सांगतात. वामदेव व ब्रह्मराक्षस. सुत म्हणतात, वामदेव नावाचा एक महाज्ञानी परम शिवभक्त ऋषी होता. तो अरण्यात वास करायचा. सर्वांगाला भस्म लावून एकटाच फिरायचा. इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मौनव्रत धारण करून असायचा. निराहार राहून तो सर्वत्र निर्हेतुक हिंडायचा. एके दिवशी अरण्यातून भटकताना एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला. त्या ब्रह्मराक्षसाचे कपाळ सिंदूराने माखलेले होते. त्याच्या मुखातून भली मोठी जीभ बाहेर लोंबत होती. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे असून तो तहान भुकेने व्याकुळ झाला होता. त्याने वामदेवाला विरक्त आवडले, पण वामदेवाचा स्पर्श होता त्याची असुर वृत्ती नाहीशी होऊन त्याच्या सात्विकता उत्पन्न झाली. आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवाला कळले पण वामदेवाच्या अंगस्पर्शाने राक्षसाची मती पालटली. वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागतात त्याची हिंसक वृत्ती नाहीशी होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला. आपल्या अंगाला झकटल्यामुळे एका राक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्या वामदेवाला भान नव्हते. वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली. त्या तपस्व्याच्या स्पर्शाने राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त होऊन त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले. तो वामदेवाला वंदन करून म्हणाला, गुरुवर्य, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे. तुमच्या पुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईल असा मला विश्वास वाटतो. तथापि तुमच्या कृपा प्रसादाने पूर्वीचे 25 जन्म जे मला आठवत आहेत त्यात माझ्याकडून जी महाभयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो. स्वामींनी पूर्वी तुर्जय नावाचा राजा होतो. सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो. माझ्या छळ आणि स्वेच्छाचाराला कंटाळून ब्राह्मणांनी आणि प्रजाजनांनीही पलायन केले. शेवटी मला क्षयरोग होऊन माझा मृत्यू झाला. माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी माझ्या दुतारांची शिक्षा म्हणून मला भयंकर नरक यातना दिल्या. माझ्या यातना देहाला असह्य वेदना होत असत. एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्याचे परिमार्जन न झाल्यामुळे यमदूतांनी मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले. तेथे माझे हाल केले. अशा प्रकारे 3000 वर्षे भयंकर यातना सोसूनही माझे प्राण गेले नाही. मग मी वाघरे योनीत जन्माला आलो. वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, पुल्हा, गवा, माकड, गाढव, मुंगीस, कावळा, कासव, उंदीर असे पशुपक्ष्यांच्या योनीत 23 जन्म घेतले. नंतर दृष्ट निषाद झालो आणि आता हा ब्रह्म राक्षसाचा जन्म मला मिळाला आहे. स्वामी, आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो असून मला माझे सहस्र जन्म आठवत आहेत. हे केवढी कृपा, गंगेत स्नान केल्याने पापरूपी मल नष्ट होतो. दत्तात्रेयांच्या प्रसादाने भवताप नाहीसा होतो. कल्पतरूच्या दर्शनाने दैन्य जाते, पण संतांच्या सहवासाने पापतापाने दैन्य तिन्ही जातात. संतांचे महात्म्य किती थोर आहे याची आज मला प्रत्यक्ष अनुभूती आली. ते ऐकून योग्याचा इंद्रच असा तो वामदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्म राक्षसाला भस्माचे महत्व विशद करणारी एक कथा सांगितली. तो म्हणाला, एक चारित्र्यहीन आणि व्यभिचारी ब्राह्मण होता. त्याचे एका शूद्र स्त्रीशी संबंध होते. ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळताच त्याने संतापाच्या भरात ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले. ब्राह्मणांच्या निषिद्ध आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. यमदूतांनी त्याच्या सूक्ष्म देहाला मारीत यमलोकी नेले. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. शंकराच्या दर्शनासाठी लोकांची शिवालयात गर्दी झाली होती. त्या प्रांगणात चिताभस्म विखुरले होते. एक कुत्रा तेथे येऊन बसला. त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले.
थोड्या वेळाने कुत्रा ब्राह्मणांच्या प्रेतापाशी गेला. त्यावेळी कुत्र्याच्या अंगाचे भस्म प्रेतास लागताच प्रभावाने ब्राह्मणांची सर्व पापे जळून गेली आणि यमदूतांनी त्याला नरकातून बाहेर काढले. शिवदूत विमान घेऊन आले आणि त्यांनी सन्मानाने ब्राह्मणाला शिवलोकी नेले. भस्म हे शिवाचे अत्यंत पवित्र भूषण असून त्याचे महात्म्य अवर्णनीय आहे. ब्रह्म राक्षसाने भस्म धारण करण्याविषयी अधिक माहिती विचारली तेव्हा वामदेवाने मंदार पर्वतावर शंकराने देवांना जो भस्म महिमा सांगितला होता तो ब्रह्म राक्षसाला सांगितला. वाळलेले गोमय जाळून मिळालेले भस्म सर्वोत्तम होय, त्यालाच विभूती म्हणतात. ते भस्म शिवगायत्री मंत्राने अभिमंत्रित करून प्रथम अंगठ्याने आपल्या कपाळावर घालून वर उभे लावावे. नंतर मस्तकाभोवती लावावे. तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे. याच 2 बोटांनी कपाळावर भस्माच्या 2 रेषा घ्याव्यात. मग तर्जनी वगळून अन्य 3 बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे. 3 बोटांनी भस्माच्या 3 रेखा काढणे याला त्रिपुंड म्हणतात. अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियांशी गमन, पदिरापानम, अभक्ष्य भक्षण, गोहत्या, ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात. वामदेवाच्या तोंडून भस्म महात्म्य ऐकताच ब्रह्म राक्षस दिव्य रूप पावले. एक देदीप्यमान विमान घेऊन त्याला शिवलोकी घेऊन गेले. तिथे तो शिवस्वरूप होऊन राहिला. असा आहे सत्यगाचा महिमा. वामदेवाच्या अल्पसंगतीने ब्राह्मण राक्षसाचा उद्धार झाला. मंत्र, तीर्थ, ब्राह्मण, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा असावी, कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते. भस्मधारणेचे महात्म्य वर्णन करणारी अजून एक कथा सूत पुढे सांगतात. सबर दाम्पत्याचा उद्धार. सूत सांगतात, जो श्रद्धेने भस्म धारण करतो त्यावर कायम शंभूची कृपा दृष्टी असते. पांचाळ देशाच्या अतिपराक्रमी राजा सिंहकेतू एकदा आपल्या सैन्य दलासह अरण्यात भिकारीसाठी गेला होता. काही भिल्लही त्याच्या बरोबर होते. ते राजा बरोबर सर्वत्र हिंडत असताना एका भिल्लाला पडके शिवालय दिसले. त्याच्या गाभाऱ्यांमध्ये शिवलिंग जमिनीतून वर येऊ आडवे पडले होते. ते शिवलिंग त्याने राजाला दाखविताच राजा म्हणाले, हे शिवलिंग अतिशय चांगले असून तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे, पण त्याची भावभक्तीने पूजा केली पाहिजे, त्याचा देखावा नको. भिल्ल म्हणाला, महाराज, मी हे शिवलिंग घरी नेतो, पण त्याची पूजा कशी करावी हे तुम्ही मला समजावून सांगा. राजाने भिल्लाला पूजेचा साधा विधी सांगितला आणि तो पुढे म्हणाला, शंकराला चिताभस्म अतिशय प्रिय आहे. रूप नवे चिताभस्म मिळाले तर उत्तम. निष्ठावान शिवभक्त शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवतात. ही गोष्ट राजाने भिल्लाला माहितीसाठी म्हणून सांगितली, कारण रानावनात राहणाऱ्या भिल्लात रोज नवे चिताभस्म न मिळून त्याची पंचायत होईल, म्हणून राजाने त्याला आधीच साधी पूजा विधी सांगितली होती. पण राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या भिल्लाने आपण चिताभस्म अर्पण करूनच नित्य पूजा करायची असे ठरवले. एका सुमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून दोघे भिल्ल पती पत्नी शंकराची नित्य पूजा करू लागले. विद्यानगरातील स्मशानातून रोज नवे चिताभस्म आणून शंकराला वाहायचा. आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातील नैवेद्य घेऊन येई आणि नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात देऊन शिवस्तवन करीत असत. अशा प्रकारे कित्येक दिवस त्याचे पूजन चालले होते. एकदा शंकराने त्याची निष्ठा पाहण्याचे ठरविले. त्या दिवशी शबराला कुठेही चिताभस्म सापडले नाही. त्यामुळे तो निराशाने घरी आला. त्यावर शबरीने भिल्लाला, मी स्वतः दहन करून घेते, तेच चिताभस्म शंकराला वाहून तुम्ही यथाविधी तांब पूजन करा असे सांगितले. शंकराचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्राला अग्नी लावला. ती अग्नी जळून भस्म झाली. आपल्या आराध्य देवतांच्या पूजेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले. चिताभस्म घेऊन भिल्ल पूजा स्थानी आला आणि आसन मांडून त्याने शंकराची पूजा केली. त्याने शंकराला चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला. शबराचा एक नियम होता की तो शिवपूजेतून कधीही उठत नसे. त्याची पत्नी नैवेद्य घेऊन येत असे. त्या दिवशी तो शिवपूजेत इतका मग्न झाला होता की आपली पत्नी आज हयात नाही याचीही त्याला स्मरण नव्हते. शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते सर्व अपराध क्षमा करते, पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही. तसे झाल्यास तो रागावतो. हे शबराने
ऐकले होते. तो आपल्या पत्नीला सवयीने हाका मारून नैवेद्य आणण्याविषयी सांगू लागला. तर काय आश्चर्य! हाकेकरीशी त्याची पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली. ती अप्सराप्रमाणे दिव्य रूप झाली होती. त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन करून त्याची मनोभावे स्तवन केली. शबराचेही रूप पालटून तो शिवभक्त शबर शंकरासारखा दिसू लागला होता. तेवढ्यात एक दिव्य विमान आले. त्यातील शिवगणांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवून शिवलोकी नेले. हे वृत्त सिंहकेतूला कळताच त्याला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, मी त्या शबराला चिताभस्माने शिवपूजन कर असे विनोदाने सांगितले होते, पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले. धन्य धन्य ते शबर, धन्य धन्य ते शबरी, धन्य तथा निस्सिम भाव. एकनिष्ठ भक्तीशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं. या घटनेतून प्रेरणा घेऊन सिंहकेतू राजालाही शिवभक्तींचा छंद लागला. तो शिव लीलामृत ग्रंथाचे श्रवण, शंकराचे भजन पूजन, शिवाप्रीत्यर्थ सोमवार प्रदोष, शिवरात्रव्रताचे आचरण, दान धर्म करणे, सन्मानाने वागणे यात धन्यता मानू लागला. त्यामुळे शंकराची प्रसन्नता लागून त्याच्या जन्माचे कल्याण झाले व अंती पोळून शिवलोकी गेला. असा हा शिवमहिमा अपरंपार आहे. फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने पूर्वजन्मातील धागेदोरे गोल ऋणानुबंध फिटतील, पूर्व पाप नाशक होईल. तर असा हा 9वा शिवलीला अमृत अध्याय होता. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.